रान मोकाट वार सुसाट मन पाखरू आस डोळ्यात लागे चाहूल उचलू पाऊल तू पण मी पण साऱ्या आपण रुजून येऊ ग होऊन बिजबाई नव्या जन्माची नवीन नवलाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास तुझी कहाणी तूच उभी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू आनंदाचे आनंदाचे डोळे आनंद तरंग गुंजित ध्वनी मंगलम स्वागतम 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 सारे ग मग मग रे नी सारे दिस चार झाले मन हो पाखरू होऊन दिस चार झाले मन हो पाखरू होऊन पान पानावर ताळी आताच असते नसतोस घरी तू जेव्हा येताच पेपर हाती मी निवांत वाचत बसते येताच पेपर हाती मी निवांत वाचत बसते मज आवडणारा चहा मज आवडणारा चहा मज आवडणारा चहा मी मलई घालून करते. आपले मनपूर्वक स्वागत करते. जगण्याची ज्योत पेटवून इतरांच्या जीवनाला प्रकाश देणारे स्वतः निघून गेले तरी कार्याने सदैव अमर राहणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार अशा या महान नेत्याला आपण नमन करूया. मी आनंदीबाई ब्राह्मण महिला संघटनेच्या विश्वस्त माननीय योजनाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहावी. मन कहता है तुम गए नहीं मन कहता है तुम गए नहीं जग कहता है तुम रहे नहीं मन कहता है तुम गए नहीं जग कहता है तुम रहे नहीं जग भी सच्चा मन भी सच्चा आप गए पर मिटे नहीं आप गए पर मिटे नहीं. आपल्या सगळ्यांच्या मनामनावर राज्य करणारा हा आपला आदरणीय राजा आदरणीय अजितदादा यांना आपण कधीच विसरू शकत नाही. सामान्य घरातील शेतकऱ्यांपासून ते अदानींसारख्या मोठ्या लोकांपर्यंत समाजातील सर्व थरांच्या लोकांमध्ये मिसळणारा जात पात लहान मोठं हे न बघणारा आणि बारामतीचा श्वासच ज्यांच्यासाठी सामान्य माणसांपासून गृहमंत्री मुख्यमंत्री असे सर्व लोक ज्यांच्या जाण्याने हळहळ करतात. आपल्या घरातील एक माणूस गेला आहे असं सर्वांना वाटतं असे आपले दादा. तालात आहे विश्वसारे नादात आहे सृजनाचा राज कलेचा अधिपती मानूया आपण भगवान नटराज. नटराज म्हणजे सृष्टीच्या लय तालाचे प्रतीक विश्वाच्या प्रत्येक हालचालीला दिशा देणारे आणि कलावंतांच्या प्रेरणेचे अधिष्ठान. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण नटराज पूजनाने करूया. मी सर्व विश्वस्तांना विनंती करते की आपण नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी.
कलेचे अधिपती नटराज, तुमच्या चरणी नमन, तुमच्या कृपेनी फुलो आमच्या कलेचे जीवन. ताल लय सुरांनी भरू दे हा मंगल दरबार, आशीर्वाद दे आम्हा हे नटराज दयाधन अपार, आशीर्वाद दे आम्हा हे नटराज दयाधन अपार. एकत्र येतोय, मला वाटतं हे खूप मोठं यश आहे आपल्या संघटनेचं. आणि केवळ आपण ब्राह्मण म्हणून एकत्र आलो ह्याचं कारणच असं आहे की आपल्याला आपल्यातलं साहचर्य आणि आपल्यातलं कम्युनिकेशन वाढवण्यासाठीच हा आपण केलेला आहे, संघटनेची स्थापना केलेली आहे. तर जुनं वर्ष सरलं, फाल्गुन सरला, नववर्षाच्या स्वागताला चैत्र बहरला, सरत्या वर्षाला पायताण देऊन नववर्षाला अवताण देऊ. राऊळीच्या गर्भागारात मनामनाच्या अंतर्मनात सभोवतीच्या कणाकणात भूगर्भापासून अवकाशात आनंद पसरवूयात. आनंदितानो चला आनंद साजरा करूयात. विश्वस्त वर्षा कळंत्रे हिची ही मूळ संकल्पना की मृदुलताई आपण आता विड्यांची कार्यशाळा घेऊया. त्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आषाढ महिन्यात कार्यशाळा घेतली. सौ नेहा अविनाश दांडेकर ह्या पुण्याहून खास आल्या होत्या. फक्त 50 रुपये नाममात्र शुल्क आपण घेऊन नावनोंदणी केली. तिथे पण तसंच 35ची एक बॅच त्या करतात, तेवढ्यासाठी त्या 1-1.5 तास येणार होत्या. पण आपल्या मैत्रिणींचा 75 सभासदांची नावनोंदणी झाली आणि आपल्याला 2 बॅचेस कराव्या लागल्या. एका मानधनात आपण डबल धमाका वसूल केला त्यांच्याकडनं. त्यामुळे आपल्या 75 सभासद 2 बॅचेस केल्या. त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की मी पुण्याहून विड्याची पानं आणण्यापेक्षा तुम्ही आणा. आपली विश्वस्त शुभदा दाते यांनी निमगावहून खास आपली मऊ पानं मागवली होती, कारण त्याचा फोल्ड पडणं हे गरजेचं होतं. फार डिटेलमध्ये जात नाही, मृदुलताईंनी खूपसं सांगितलेलं आहे, पण आकड्यांशी संबंध आमचा आहे त्यामुळे ते सांगणं बंधनकारक आहे. मैत्रिणींनो, ज्यावेळेस आता आपल्या बारामतीमध्ये आदरणीय अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांनी सतत आपल्याला स्वच्छ बारामती, सुंदर बारामती, प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्या वापरा असं सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस दुःखद घटना घडली त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं मन एकदम सुन्न होऊन गेलं. त्यावेळेस आपण नुसतंच तोंडी आणि शाब्दिक श्रद्धांजली वाहून काही उपयोग होणार नाही, कारण आपली ही शून्य महिलांची संघटना आहे. त्यामुळे विचार मनात आला की आपल्याला काय करता येईल. तर असंच बोलत असताना विचार मनात आला की आता आपण भेटतोच आहोत, आपल्या महिलांना आपण कापडी पिशवी देऊया आणि त्यांना ती पिशवी रोज वापरा, पर्समध्ये ठेवा, गाडीच्या डिकीत ठेवा, प्लास्टिक वापरू नका, भाजीला वापरा, फळांना वापरा असं डोक्यात आलं. त्यानंतर शोध सुरू झाला. मग पटकन निधी मोता हे मोता फॅमिली ही सगळ्या बारामतीला मला वाटतं ज्ञात आहे, कोणालाही माहीत नाही असं नाही. टेक्स्टाईल पार्कमध्ये निधी मोता यांचं खूप मोठं काम आहे. तर त्यांना मी फोन केला की निधी आम्हाला अशा तुम्ही 200 जणी याल अशा अपेक्षा होती, त्यामुळे 200 पिशव्या मला शिवून हव्यात, तर द्याल का? आणि तुमचं साधारण कमीत कमी बजेट किती असेल असं नेहमीप्रमाणे आपलं ते सवय ते विचारलं. कमीत कमी रेटमध्ये पण चांगली आम्हाला एकदम दणकट पिशवी हवी आहे. ती म्हणली भाभी मला फक्त 1 दिवस द्या, मी विचार करून आमच्या महिलांशी बोलते आणि तुम्हाला सांगते. त्यांनी विचार केला आणि असं सांगितलं की मृदुलताई फक्त माझ्या महिलेची म्हणजे ज्या कामगार महिला आहेत त्यांची फक्त शिलाई 13 रुपये प्रति पिशवी द्या. पूर्ण रेमंडचं ओरिजिनल कापड मी तुम्हाला सगळं फ्री देते. नवीन विश्वस्त म्हणून 4-5 जणी आम्हाला मदतीला घेतल्यात, त्यांना मी बोलवते इकडे, मी एकेकीचं नाव घेते आणि त्यांनी येऊन त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. सौ रजनी यशवंत गरगटे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गरगटे पूर्वाश्रमीच्या रजनी पालखे, अंमळनेर जिल्ह्याचे शिक्षण त्यांचं झालेलं आहे. रामगल्लीतच त्या पहिल्यापासून राहिलेल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या इतके दिवस होत्या आणि आता त्या बारामतीमध्ये शिफ्ट झालेल्या आहेत. सहयोग भवनमध्ये त्या राहतात. काही माणसं असतात अशी दिसायला सुंदर, आवाज सुंदर, गोड गोड बोलणं, गोड गोड वागणं, या सगळी अशी आमची गोड गोड मैत्रीण ही रजनी गरगटे ही आम्हाला मदतीला आलेली आहे आणि तिचं आमच्या वर्षाताई बँड लावून स्वागत करतील.
त्या नाटकातही काम करतात. त्यांनी कान्होपात्रा या नाटकासाठी बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवले. बघा, नाटकातही काम केलं आहे, आवाजही चांगला आहे, दिसायलाही छान आहे, बोलायला तर त्याहून छान आहे. दुसऱ्या आमच्या आहेत बुके. हां, दुसऱ्या ज्या आमच्या आहेत त्या अनिताताई धोपाडे, मायक्रोबायोलॉजी त्यांचं झालेलं आहे. या पदव्युत्तर शिक्षण त्यांनी केलं त्याप्रमाणे BA कथ्थक आणि आता MA कथ्थक त्या करतायत. त्यांच्या गुरु निलिमा देशपांडे आहेत. मी जयश्रीताई दाते यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करते. त्यांनी बॅच लावा आणि त्यांना बुके थोडा छोटासा देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या पुढच्या ज्या तिसऱ्या विश्वस्त आहेत त्यांचं नाव आहे सुप्रिया सारंग सावरकर देशपांडे. शिक्षण MSc LLB, आरोग्य खात्यात विस्तार अधिकारी या पदावर त्या 26 वर्षापासून बारामतीमध्ये काम करत आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या त्या विश्वस्त आहेत. सल्लागार म्हणून तिथं काम करतात. कोविडच्या काळात सेंटर इन्चार्ज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मनीषा भालेराव या आमच्या विश्वस्त यांना बोलवते. हो, हो ना. तिसरी आमच्या विश्वस्त आहे त्या संजोत सोहन खंडागळे, मंगेश लॅबोरेटरी, क्लिनिकल पॅथॉलॉजी त्यांची लॅब आहे. 2009 पासून त्यांनी हे काम करत आहेत. BSc केमिस्ट्री ही आपल्या बारामतीचीच लेख आहे आणि बारामतीतच तिचं सासर आहे. तर तिच्यासाठी सख्याची जरी प्राजक्ता मॅडमला मी विनंती करते की त्यांनी बुके देऊन तिचा सत्कार करावा. कोण कोण राहिलं तो? आपल्या पाचव्या विश्वस्त आहेत सई केदार पानसे. त्यांनी इकडे यावं. त्याही आपल्या बारामतीच्याच माहेरवाशीण आहेत आणि सासरही त्यांचं इथंच आहे. त्यांचं शिक्षण आपल्या TC कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यांना बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच, अतिशय चुलबुली व्यक्तिमत्व आहे. हसत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि भरपूर बोलणे, ठाम म्हणावं लागतं. तर असे ह्या आपल्या व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्यासाठी मी स्वागत करते तुमचं. या मैत्रिणी स्वागताला आलेली आहे आणि या सगळ्यांचं आपण 1 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना वाटलं कशी वाटते आपली संघटना तर त्या जॉईन करू शकतात. आता पुढच्या वर्षी ते आम्हाला सोडू शकतात. सप्रेम नमस्कार. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, सख्यांनो, आज आपण इथे प्रेमाच्या ओढीने जमलो व त्यामागे अनेक कर्तबगार व कुशल व्यवस्थापन करणारे सोनेरी मन आणि हात आहेत. त्यामुळेच आपण निर्विघ्नपणे इथे भेटू शकतो. त्याचबरोबर मस्त जेवणाचा लाभ घेऊ शकतो. रस आणि मन एकमेकींना भेटून वाचेला गोडवा व मनाला थंडावा लाभला. त्यासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांचे आभार मानायला हवं ना. प्रथम आपल्याला हे मस्त हवेशीर सर्व सोयींनी युक्त असे जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल श्री अरविंद व सौ वृषाली गरगटे या दाम्पत्याचे मनपूर्वक आभार. या मी विजूताई आणि नीताताई यांना विनंती करते की आपल्या या जोडीचा सत्कार करावा. तुम्ही थोडे या बाजूला या, म्हणजे व्हिडिओमध्ये याल आणि फोटोत पण याल. बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मन भारी आले रे गणपती दारी रे आले रे गणपती दारी रे. काळ झाला
रोजी करते करंजा करते तुम्हाला जेवायला हो देवा तुम्हाला जेवायला. हे नाही आवडत ते नाही आवडत जनीच्या घरी जाशीर देवा शिळे तुकडे खाशी. हे नाही आवडत ते नाही आवडत जनीच्या घरी जाशीर देवा शिळे तुकडे खाशी. उन्हा उन्हा पाणी त्यामध्ये वाळ सोन्याचं घंगाळ रे देवा सोन्याचं घंगाळ. वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणु करे अजून झाली नाही उपवर घरात चर्चा तशी. अजून उपवर नाही झाली घरात चर्चा तशी. भटकंतीची आवड भारी कामाचा कंटाळा. भटकंतीची आवड भारी कामाचा कंटाळा. मोबाईल संगे वेळ घालवी थांबव आता चाळा. मोबाईल संगे वेळ घालवी थांबव आता चाळा. आजी बोलली बाळे आता पुरे तुझे करिअर. आजी बोलली बाळे आता पुरे तुझे करिअर. लग्नबंधना स्वीकारून या गृहस्थाश्रमी विचार कर. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. बनात येना जवळ घेना. बनात येना जवळ घेना. कंदेरी जाऊन लावीत प्रीतीत येना. कंदेरी जाऊन लावीत प्रीतीत येना. तिची सासू काही तिला खायलाच देत नाही बघ. काय खायला देत नाही. नाही ना देत. मला जे पाहिजे ते त्याहून देत नाही. आता बदाम पिस्ते हिला कुठं आणावे बाया. हा मी काय जास्त मागते का हो? मी काही मागणार अक्रोड काजू बदाम उरलं सुरलं ही म्हणते तसं. हा उरलं सुरलं खाऊनच वाढली जास्त बघा. मला काही ना मग तरी अशी इतकी बारीक झाली बघा. किती बारीक झाली. आता बघा ही माझी आहे ना ही लेक आहे. आता आली किती बारीक झाली. आता ही कोण आहे काय आहे हे सगळं आपण बघूयात. आता तुम्हाला सांग तुला आता हातपाय धुवावे लागतील. हा कपडे बदल हातपाय धु आणि मस्तपैकी खाऊन घे. मग आपण उद्याच्या पेपरचा अभ्यास करू. हा मेरा जूता है जापानी ये बदलो इंग्लिश गानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. जिंदगी मला वाटतं 18 किंवा 19ची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला प्लेटलेट्स वाढवण्यासाठी लोक काय काय किवी आणायचे पपयाचे ज्यूस प्यायचे वगैरे. मग काही कंपन्यांनी सुद्धा आयुर्वेदिक औषधं गोळ्या चालू केल्या आणि त्या गोळीचं नाव होतं प्लॅटो बूस्ट. PLATOBOOST. स्त्रीनं लिहून दिला प्लॅटो बूस्ट.
कजरे में पड़ी मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान। कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार, लगता नहीं है दिल यहाँ। शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के। धागे तोड़ लाओ चांदनी से नूर के, प्रत्येकाची सुप्त इच्छा असते की आपण काहीतरी करावे, पण धाडस होत नाही. पण आनंदीबाई ब्राह्मण संघटनेमुळे तो आत्मविश्वास द्विगुणित झाला, ते आपण आता सगळ्यांनी बघितलंच आहे. रंगतदार सोहळा कधी साकारला आणि 1.5-2 तास कसे संपले ते कळले देखील नाही. नृत्य, भक्तिगीत, भावगीत, कविता याच्याने भारलेला हा क्षण सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी कोरून गेला.
पिला दिया